अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिक यांची उपस्थिती। बैठकीला आमंत्रण आल्यामुळे मलिक उपस्थित राहिले। फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना रुचणार का याची चर्चा। विधान परिषदेच्या 9च्या 9 जागा निवडून आणा, मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना सूचना। विधानसभेच्या तयारीला लागण्याचेही आदेश। लाडकी बहीण योजनेमध्ये 2 बदल। वयाच्या मर्यादेमध्ये 65 वर्षांपर्यंत वाढ, तर 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार। तर अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। तुम्ही नकली वाघांसोबत आहात, इथे असली वाघांमध्ये या। वाघनख कधी आणणार या प्रश्नावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयंत पाटलांना टोला। दीक्षाभूमीवरती झालेल्या हिंसक आंदोलनासंदर्भात गुन्हा दाखल। वंचितचा शहर अध्यक्ष रवी शेंडेही आरोपी। इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे। राज्यात गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर निश्चित। सरकारकडून 5 रुपये अनुदानही देण्याचा निर्णय, तर दूध पावडर निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना 30 रुपये प्रति किलो अनुदान। पुण्यामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ, 7 रुग्ण आढळले। झिकाच्या रुग्णवाढीचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न। हाथरसमधल्या चेंगराचेंगरीला भोलेबाबाचे सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका। लाठाकाठ्यांच्या जोरावरती गर्दी रोखल्याची माहिती उघड। चेंगराचेंगरीमध्ये 116 भाविकांचा मृत्यू। 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून। 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्टच्या दरम्यान, तर 10वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान होणार। गणेश उत्सवासाठी एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी उद्यापासून आरक्षण। समूह वैयक्तिक आरक्षणासह परतीचं तिकीटही काढता येणार। मनोज जरांगे यांची 6 जुलैपासून मराठवाड्यामध्ये संवाद यात्रा। हिंगोलीमधून होणार सुरुवात, तयारीला वेग। अदानी शेअर प्रकरणामध्ये सेबीची हिंडनबर्गला कारणे दाखवा नोटीस। हिंडनबर्गचेही सेबीला 4 प्रतिप्रश्न। T20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया आज भारतामध्ये परतणार। रात्री 7:15 वाजता दिल्लीमध्ये होणार आगमन। पंतप्रधानांच्या हस्ते होणार सत्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।